रामकृष्ण हरी। कार्तिक वारी झाली की कार्तिक शुद्ध पौर्णिमेला पंढरपूरला वारीसाठी आलेल्या सर्व दिंड्या आणि फटकरी मंडळी आळंदीला निघतात, ते संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळ्यासाठी। पंढरपूर येथून संत नामदेव महाराजांची पालखी आळंदीला निघते। देव सुद्धा नामदेवरायांबरोबर आळंदीला जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे। या श्रद्धेला अनुसरूनच गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीतर्फे पांडुरंगाचा सुद्धा स्वतंत्र पालखी सोहळा काढला जातो। पंढरपूरवरून निघून ही पालखी सासवड, पुणे या मार्गे आळंदीला संत ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यासाठी जाते। ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झाला की माऊलींच्या विरहामुळे देव कष्टी होतात आणि त्यामुळे पंढरपूरला परत आल्यावर थेट मंदिरात न जाता विष्णुपदावर राहायला जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे। विष्णुपद हे ठिकाण पंढरपूरच्या दक्षिणेला गोपाळपूर जवळ नदीपात्रामध्ये आहे। नदीपात्रामध्ये असलेल्या एका मोठ्या खडकावरती देवाची पावलं उमटलेली आहेत। पुंडलिकाला भेटण्यासाठी देव जेव्हा गोकुळाहून पंढरपूरला आले तेव्हा आधी देव या ठिकाणी थांबले असं मानलं जातं। या ठिकाणी देवाचे समचरण, देवडाचरण आणि देवासोबत आलेल्या गायींची पावले उमटलेली आहेत। याशिवाय दगडावरती ज्या ठिकाणी देवाने आपली काठी आणि काल्याचा वाडगा म्हणजे काल्याची मोठी वाटी ठेवली त्याचे सुद्धा खुणा या दगडावरती उमटलेले आहे। या दगडावर बांधलेलं मंदिर म्हणजे विष्णुपद मंदिर। हे मंदिर चंद्रभागेच्या पात्रातच आहे आणि नदीला जेव्हा जास्त पाणी येतं तेव्हा हे मंदिर पाण्यामध्ये जातं। या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याने सुद्धा जाता येतं आणि चंद्रभागेमधून नावेने सुद्धा जाता येतं। मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव या ठिकाणी वास्तव्याला येतात अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे पंढरपुरातील अनेक भाविक, अनेक नागरिक या ठिकाणी डबे घेऊन येतात, देवाला नैवेद्य दाखवतात आणि या ठिकाणी बसून सहभोजन करतात, वनभोजनाचा आनंद घेतात। शुद्ध वारीला आलेले वारकरी सुद्धा या ठिकाणी येतात आणि द्वादशीला या ठिकाणी येऊन देवाला नैवेद्य दाखवून या ठिकाणी बारस सोडतात। मार्गशीर्ष महिना संपला की मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या, या दिवशी देव विष्णुपदावरून मंदिरात परत येतात। त्यामुळे या दिवशी देवाचा रथ निघतो। सजवलेला रथ विष्णुपदाजवळ आणला जातो। देवाच्या पादुका विष्णुपद मंदिरात आणतात। या ठिकाणी पादुकांना रुद्र अभिषेक होतो आणि हा अभिषेक झाल्यावर संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास देवाच्या पादुका रथात ठेवतात आणि वाजत गाजत भजन करत आरणकरांच्या दिंडी समवेत हा रथ पंढरपुरामध्ये परत येतो आणि या दिवसापासून देवाचं विष्णुपद वास्तव्य थांबून देव मंदिरात परत आले असं मानलं जातं। या उत्सवानिमित्त पांडुरंगाला अलंकार सुद्धा घालण्यात येतात।